कैरी आहे, आता सीझन चालू झालेला आहे। हे पहा कैरी आहे। राजश्री रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। मी आज एक नवीन रेसिपी सहित तुमच्या भेटीला आलेली आहे। ती रेसिपी सगळ्यांच्याच परिचयाची आहे, सगळ्यांनाच आवडते, छोट्यांपासून थोरां मोठ्यांपर्यंत आवडते आणि ती आपण कधीही बनवतो, अधूनमधून पण ती बनवतो आणि सगळ्यांनाच आवडते। ती पुरणपोळीचं ताट तर त्याच्याशिवाय पूर्ण होतच नाही। पुरणपोळीच्या ताटामध्ये तर वेगळ्याच रंगरूपामध्ये तिचं स्थान असते आणि पुरणपोळीचं जेवण तिच्याशिवाय पूर्ण होतच नाही। चला तर मग आता जास्त सस्पेन्स न ठेवता मी तुमच्याशी ती रेसिपी शेअर करणार आहे। ती रेसिपी आहे दह्याची कढी। चला तर मग आता दह्याची कढी कशा पद्धतीची मी बनवते तुमच्याशी मी शेअर करणार आहे। जास्त वेळ न लावता रेसिपीला आपण स्टार्ट करूया। कढी बनवण्यासाठी इकडे 500 ग्रॅम दही घेतलेलं आहे आणि सगळं साहित्य हे फोडणीचं तडक्याचं सगळं साहित्य मी एका ताटात घेतलेलं आहे। पहा इथं सगळं जिरे, मीठ, लसूण, बेसन पीठ, बारीक कट केलेली कोथिंबीर, कढीपत्ता आणि ह्या अशा कट केलेल्या हिरव्या मिरच्या आहेत। हिंग लागणार आहे। ह्या तडक्यासाठी मला मिरच्या घेतलेल्या, हळदी पावडर, हे सगळं साहित्य मी कढी बनवण्यासाठी घेतलेलं आहे। खलबत्ता पण घेतला आहे। यामध्ये मी लसूण वाटून घेणार आहे, कारण वाटलेल्या लसणाची चव खूप छान होते। कढी तडक्यासाठी आपल्याला लसूण असंच वाटून घ्यायचं आहे, बारीक नाही वाटायचं, मिक्सरमधून नाही काढायचा, खलबत्त्यातच कुटायचा आहे। आणि फेटण्यासाठी हे घेतलेलं आहे। मी सांगायचंच विसरले, आज कढी भाताची रेसिपी आहे, त्यासाठी मी कुकरला भात लावलेला आहे आणि हे दही फेटून घ्यायचे। कढीसाठी आता दही फेटून घ्यायचं आहे, त्यामध्ये आता बेसन पीठ मिक्स करायचे। 100 ग्रॅम बेसन पीठ आहे, ते आता फेटून घ्यायचे। ह्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। पाणी ॲड करून आपल्याला ते फेटायचं आहे। खलबत्त्यामध्ये थोडासा लसूण कुटून घ्यायचा आहे, कारण कुटलेल्या लसणाची तडका खूप छान लागतोय। मिक्सरमधून नाही काढायचा किंवा बारीक वाटायचा नाही, ह्याला दरदराच आपल्याला कुटायचा आहे। फोडणीसाठी मोठं मोठंच कुटून घ्यायचं आहे, अशा पद्धतीनं हे कुटून घ्यायचं आहे। दही फेटून झालेलं आहे, अशा पद्धतीनं पातळ केले मी। अजून थोडंसं पाणी लागणार आहे यामध्ये, कारण फेटत नव्हतं। 1 ग्लासभर पाणी घातलेलं आहे मी, अर्धा ग्लास। आता परत थोडंसं लागणार आहे पाणी। इकडे आता कढी बनवायची आहे, त्यासाठी थोडंसं तेल घ्यायचं आहे। 2 चमच्याच्या हिशोबानेच तेल घ्यायचं आहे, कारण परत तडका पण द्यायचा आहे, त्यासाठी थोडंसं कमीच घ्यायचं आहे पहिल्यांदा। आता त्यामध्ये मी जिरे घालत आहे। लसूण, थोडासाच लसूण घालायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर, थोडासा कढीपत्ता, छान त्याला हलवून घ्यायचं आहे।
तांबूस रंग येईपर्यंत त्याला व्यवस्थित हलवायचं आहे. आता छान व्यवस्थित ब्राऊन झालेला आहे. आता त्यामध्ये फेटलेलं दही आपल्याला ॲड करायचं आहे. आता ह्यामध्ये मी 1 चमचा हळद टाकत आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचंय. छान हलवून 5 मिनिटं त्याला उकळी येऊ द्यायची आहे. दोन मिनिट झालेत आणि उकळी यायला चालू झाली आहे. जास्त उकळू द्यायची नाही, कारण पहिल्या बायका उकळू देत नव्हत्या. 2च मिनिटांमध्ये पीठ पण व्यवस्थित त्यातलं शिजल्या जातंय. पहा आता छान उकळी येत आहे कढीला. आता ह्याला आपल्याला तडका द्यायचा आहे खाली उतरून. आता इकडे कढीला तडका द्यायचा आहे, त्यासाठी मी वरती तडका पॅन ठेवत आहे आणि आता तडका देऊन घ्यायचा आहे. पॅन मध्ये मी आता तेल टाकत आहे तडकासाठी. पहिल्यांदा लसूण टाकलाय. आता छान तो ब्राऊन होईपर्यंत त्याला व्यवस्थित तळून घ्यायचंय. गॅस कमीच केलेला आहे खालचा. त्यानंतर हिरवी मिरची, कढीपत्ता, व्यवस्थित ब्राऊन कलर होईपर्यंत त्याला छान फ्राय करायचं आहे. हिंग घालायचं आहे आणि छान हलवून घ्यायचं त्याला. छान ब्राऊन झालेला आहे आणि आता तडका हा त्यामध्ये घालायचा आहे. आता थोडंसं तेल घालून आपल्याला मिरचीचा तडका द्यायचा आहे. थोडंसं तेल टाकायचं आहे. आता लाल मिरच्या त्यामध्ये ॲड करायच्यात आणि त्याचा तडका द्यायचा आहे. मिरच्या पण छान फ्राय झाल्यात आतमध्ये. आता हे तडका कढीमध्ये टाकायचा आहे. आता वरतून कोथिंबीर टाकायची आहे, कच्ची कोथिंबीर.
गरम गरम भात, गरमागरम राईस, कढी, कैरी आहे. आता सीझन चालू झालेला आहे. हे पहा, कैरी आहे, काकडी आणि ही गाजर, ही सलाड आहे त्याच्यासोबत, आणि चटपटीत पापड. रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की सांगा. आणि ह्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला तर मग आता भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सहित. आता मी तुमचा निरोप घेत आहे.